नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मोरगाव भाकरे येथे न पाहू शकणारा आक्रोश आणि सर्वत्र शोककळा। भारत मातेचा सुपुत्र प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। पावसाने अकोलेकरांचा जीव टांगणीला, किराणा मार्केटमध्ये पाणीच पाणी, ग्रोथ सेंटर झाले तळे। जिल्हा रुग्णालयात समोर आला पावसाळी आजार, रुग्ण, नातेवाईक व पोलिसांना करावा लागला तलावातून प्रवास। शिवणी रिधोरा उड्डाण पुलावर नवे पर्यटन केंद्र, महिलांची आजची पोलीस भरती प्रक्रिया आता गुरुवारी। अकोला शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस, धरण क्षेत्रात मात्र तुरळक सरी, 2% वाढला जलसाठा। आता सविस्तर बातम्या। प्रवीण जंजाळ अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणांनी आज अकोला आणि मोरगाव भाकरे परिसर चांगलाच दुमदुमला। दहशतवाद्यांशी संघर्ष करताना प्रवीण जंजाळ शहीद झाले। त्यांचे पार्थिव नागपूर मार्गे अकोला आले आणि मोरगाव भाकरे येथे त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। जम्मू काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव आज अकोला शहरात आणले। त्यावेळी युवकांनी प्रवीण जंजाळ अमर रहेच्या घोषणा दिल्या, भारत माता की जयचे नारे लागले। दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले प्रवीण जंजाळ यांच्या घरी खासदार अनुप धोत्रे यांनी भेट देत परिवाराचे सांत्वन केले। मोरगाव ते भौरद रस्त्यावर असलेल्या शासनाच्या जागेवर प्रवीण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। प्रवीण यांचा जन्म मोरगाव येथेच सामान्य कुटुंबात झाला। त्यांच्या पश्चात वडील प्रभाकर जंजाळ, आई शालूबाई, पत्नी पल्लवी, भाऊ सचिन असा परिवार आहे। जंजाळ कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। आज प्रवीण यांच्यावर गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सैन्यातील अधिकारी, प्रवीणचे सहकारी, पोलीस दल, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची उपस्थिती होती। मुसळधार पावसाने नेहमीप्रमाणे ग्रोथ सेंटर असलेल्या किराणा मार्केटमध्ये पाणी तुंबले। त्याचबरोबर डाबकी रोड परिसरात देखील पाणी साचल्याचे चित्र होते। शहरातील वाटिका चौकात नागरिकांना पाण्यातून दुचाकी काढावी लागली। तीच परिस्थिती मेन पोस्ट ऑफिस समोर होती। शहरात आज मुसळधार पावसाने सर्वत्र चांगला दणका दिल्याचे चित्र होते। शहरातील ग्रोथ सेंटर असलेल्या किराणा मार्केटमध्ये पाणी साचल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा महापालिकेवर खापर फोडले। इतकेच नव्हे तर काही वेळासाठी व्यापाऱ्यांनी रास्ता रोको देखील केला। अजून काही वेळ पाऊस आला असता तर किराणा मार्केटमधील अन्नधान्य पाण्याने खराब झाले असते। शहरातील डाबकी रोडवर नेहमीप्रमाणे पाणी साचले होते। डाबकी रोडवासियांनी महानगरपालिकेच्या नावाने शंख केला। डाबकी रोडवरील तळ्यातून लोकांनी मार्ग काढला। वाटिका चौकात पाणी साचल्याने त्याचा फटका हा गोरक्षण रोड, न्यू आरशी प्लॉट कडून येणाऱ्या नागरिकांना बसला। त्याचबरोबर शहरातील मेन पोस्ट ऑफिस आणि इतरही ठिकाणी मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने वाहन चालकांची चांगलीच अडचण झाली होती। जिल्हा सामान्य रुग्णालयात आज रुग्ण, नातेवाईक, पोलीस, डॉक्टर यांना तुंबलेल्या गटारातून मार्ग काढत जावे लागले। या ठिकाणी सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा वारंवार फटका रुग्ण व रुग्ण नातेवाईकांना बसताना दिसला। ही जी दृश्य तुम्ही पाहत आहात ते एखाद्या खेड्यातील नाही तर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहेत। या ठिकाणीच अकोल्याचे मेडिकल कॉलेज आहे। या ठिकाणी साचलेल्या या पावसाच्या पाण्याबरोबर येथे गटाराचे पाणी देखील तुंबले असून त्यातून रुग्णांना मार्ग काढावा लागला। या ठिकाणी असलेल्या पोलीस चौकीत देखील पाणी साचले होते। अयोग्य नियोजन, बांधकाम विभागाचे सामान्य रुग्णालयाकडे दुर्लक्ष
स्थानिक लोकप्रतिनिधींचे वारंवार दुर्लक्ष यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या तक्रारी कमी होताना दिसत नाहीत। रुग्णालयातील दलाल असो की व्यवस्था ही भ्रष्ट यंत्रणेने पोखरलेली आहे। या ठिकाणी पावसाचे साचलेले पाणी हे या भ्रष्ट यंत्रणेची रुग्णांना भेट असल्याची ओरड नागरिकांची होती। हे पाणी आहे मग गाडीच्या घेऊन गाडी सर्टिफिकेटसाठी आलो 22 डेट होईल ते मॅडम दिलं की 24 तारीखला आम्ही मेसेज करू मेसेजवर या शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारी मोरणा नदीने सकाळी चांगलेच रौद्र रूप धारण केले होते। पावसाचे पाणी वाढल्याने मोरणा नदीचे पाणी शहरातील सखल भागात गेले। आजच्या पावसाने शिवणी रिधोरा मार्गावरील उड्डाणपुलाचे पाणी पर्यटन स्थळ झाले होते, तर आजची पोलीस भरती चाचणी प्रक्रिया आता गुरुवारी होणार आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने आज होणारी महिला उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांना घ्यावा लागला। आज सुमारे 1154 महिला उमेदवार यांची पोलीस मुख्यालय अकोला येथे मैदानी चाचणी होती, पण सततच्या पावसामुळे आज होणारी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली असून संबंधित महिला उमेदवार यांना दिनांक 11 जुलै रोजी निर्धारित वेळेत हजर राहण्याच्या सूचना पोलीस दलाने दिल्या आहेत। कुंभारी परिसरात पाणीच पाणी, तुडुंब भरली नदी नाले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर अकोला शहरातील गंगानगर परिसरातील अली पब्लिक स्कूल परिसर, संकल्प लेआउट, प्रेमनगर, राजराजेश्वर लेआउट, सालासार मंदिर परिसर, किराणा मार्केट परिसरात पाणी तुंबल्याचे चित्र आहे। त्याचबरोबर शिवणी रिधोरा रस्त्यावरील उड्डाणपुलावर पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे। या मार्गावरील वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रक चालकांना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहे। या मार्गावरील इतर 4 चाकी वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असून दुचाकी चालकांची मोठी अडचण या रस्त्यावर होत आहे। शिवणी रिधोरा उड्डाणपुलावरचे पाणी काढण्याची कुठलीही सोय नसल्याने रात्रीच्या पावसात यंत्रणांची पोलखोल झाली आहे। कौलखेड भागातील नागरिकांनी आज रस्त्यावर पडू नये यासाठी मानवी साखळी केली होती। भरतिया यांच्या कंपाऊंडच्या मागून येणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह कौलखेड रोडवरील वाहतूक प्रभावित करत होता। शहरातील कौलखेड रोडवरील एसटी कॉलनीला लागून असलेल्या भरतिया कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने या ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती। या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनेक नागरिक पडल्याची घटना सुद्धा घडली आहे। या भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन वाहन चालकांचे वाहन सुरळीत काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले, त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहेत। एवढा गंभीर प्रकार सुरू असताना या भागातील माजी नगरसेवकांनी याकडे लक्ष दिले नाही। इतकेच नाही तर महापालिकेचा एकही अधिकारी घटनास्थळी आला नसल्याची ओरड स्थानिकांची होती। आता इतकं महापूर आलेला आहे, या नाल्याला खूप महापूर आलेला आहे। कमीत कमी आतापर्यंत 25 ते 50 जण पडलेले आहेत या नाल्यात। आम्ही स्वतः वाचवले, गाड्या बाहेर काढल्या, सर्वजण पकडून आले। हे बघा सगळेजण हे करून आले। खूप फोर्स आहे या भरतियाच्या ह्याच्यातून पाणीच पाणी येत आहे। या गेटमधून पण पाणी येत आहे, बघून घ्या तुम्ही, इथं पण बघा खूप पाणी येत आहे। खूप वाहून चालले नाल्यात खूप पाणी आहे। पोलिसांच्या नाल्यावरती भरपूर पाण्याचा प्रवाह, भरपूर लोक पळत आहेत। महानगरपालिकेचे कोणी अधिकारी इकडे आलेले नाही आहेत आणि पोलीसवाले सुद्धा आलेले नाही तिथं। त्यामुळे आम्ही आमचे यंग मुलं आहेत, सगळे लोकांची मदत करतात। कोणी वाहत चालला, कोणाच्या पैसे वाहत गेले, कोणाला टिफिन वाहत केलेले आहे तिथं। आणि इथं महानगरपालिका कोणी अधिकारी अजून आलेला नाही, अधिकारी आलेला नाही आहे, नगरसेवक आलेला नाही आहे, कोणी आमदार नाही, कोणी खासदार आलेलं नाही, कोणी आलेलं नाही आहे इथं। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी, निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
अकोला ते अकोट रोड हा निकृष्ट आणि ऐतिहासिक असा आहे। या रस्त्यावर चोहट्टा बाजार नजीक शहानूर नदीच्या पात्राने नजीकचा भराव निघून गेल्याचे चित्र होते। त्यामुळे येथे झालेल्या निकृष्ट कामाची पोलखोल येथे झाली। माती मुरमाचा भराव कचल्याने रस्त्यावरील वाहतूक मात्र स्लो करावी लागली। अकोट अकोला रोडवर चोहट्टा बाजार नजीक असलेल्या शहानूर नदीवरील पुलाची संरक्षण भिंतीच्या बाजूचा भराव कोसळला आहे। त्यामुळे या मार्गावरून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। शहानूर नदी आहे ती शहानूरवरून गांधीग्राम येथील पूर्णा नदीत मिळते। हा चोहट्टा बाजार जवळील पूल आहे। या पुलाचा भराव वाहून गेला आहे, तर पूल आणि त्या खालच्या भरावमध्ये मोठी गॅप निर्माण झाली आहे। हा मुरुम मातीचा असल्याने पूर्ण भराव वाहून जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली। वाहतूक प्रभावित झाली नसली तरी अकोट अकोला रोडवरील चोहट्टा बाजाराजवळील प्रकार वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। नदी पुलाच्या आधार भिंतीला पहिल्याच पावसात भगदाड पडल्याची प्रतिक्रिया नागरिकांची होती। या चोहट्टा बाजाराच्या जवळच्या पुलाजवळ आलेलो आहो। हा 11 वर्षापासून जनतेच्या सेवेमध्ये गेल्या आठवड्यात हा रोड जनतेच्या सेवेमध्ये उपलब्ध करण्यात आला आणि या आठवड्यातच काल रात्री पाणी आलं, म्हणजे शनिवारी रविवारी रात्री इथं पाणी पडलं। एका पहिल्याच पाण्यामध्ये या पुलाच्या सगळ्या भिंती आहेत ह्या सगळ्या अक्षरशः कोसळल्या। आता इथं कोणतं बॅरिकेड नाही, कोणतं काहीही नाही। आता इथं या ठिकाणी जीव जाण्याच्या खूप काही शक्यता आहेत। त्यामुळे याची शासनाने लवकरात लवकर खबरदारी घेऊन त्या ठिकाणी बॅरिकेड बसवावे आणि ज्या काही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्या चौकशी बसून याचा अहवाल घ्यावा शासनाने। शहरातील गंगानगर भागात पाणीच पाणी साचल्याने स्थानिकांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार मतप्रदर्शन केले, पण महापालिकेत सामान्य नागरिकांचा आवाज ऐकलाच जात नाही। पावसाळ्यात पाण्याचा त्रास गंगानगर रहिवाशांना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे। रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोरणा नदीचा जलस्तर वाढला असून मोरणा नदीवरील राजराजेश्वर सेतू पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे त्या पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या पुलावरून जावे लागत आहे। त्याचबरोबर हरिहरपेठ व इतर सखल भागात पाणी गेल्याचे चित्र आहे। राजराजेश्वर पुलावरून पाणीच पाणी वाहत असून मोरणा नदीला चांगलेच पाणी असल्याचे चित्र आहे। रात्रीच्या पावसाने एसटी बसस्टँडच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेची आवार भिंत कोसळली आहे। सर्किट हाऊसच्या बाजूला असलेल्या चर्चला लागून असलेल्या शासकीय जागेची आवार भिंत कोसळली। या ठिकाणी किरकोळ चष्मा विक्रेते बसतात। सकाळीच आवार भिंत कोसळल्याने येथे कोणी जखमी झाले नाही। शहरातील गंगानगर भागात मुसळधार पावसाने चांगलीच भीषण अवस्था निर्माण केली होती। त्याचबरोबर या भागातील नागरिकांच्या घरात पाणी गेल्याचे चित्र होते। या भागातील अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। वारंवार महापालिकेला निवेदन दिल्यावर देखील महापालिकेने काहीच उपाययोजना केली नसल्याची ओरड स्थानिक गंगानगर वासियांची होती। हाँ, ये हम गंगानगर के रहवासी है। ये खराब रोड गंगानगर है। हम यहाँ पर 10-12 साल से रह रहे, इतनी हमारी हालत खराब है, न बच्चे स्कूल जा सकते हैं, न लेडीज दवाखाने जा सकती है। हमको ना कोई आमदार ख्याल करता है, ना कोई खासदार ख्याल करता है, ना वार्ड मेंबर आते हैं और हमको टैक्स के लिए घड़ी घड़ी फोन आता है, टैक्स भरो टैक्स भरो। हमने निवेदन कलेक्टर साहब को दिए, हमने निवेदन आयुक्त साहब को दिए, हमने निवेदन महानगर पालिका में दिए, मेंबर साहब को बोले, लेकिन वह हाव बोलते हैं, आश्वासन देते हैं और कोई हमारे साथ ख्याल देता नहीं। हर जगह महानगर पालिका में जिलाधिकारी को सबको निवेदन देने के बावजूद भी इस साल में सबसे ज़्यादा पानी यहाँ पर आया है और इतनी तकलीफ है यहाँ के लोगों को कि हम बता नहीं सकते। पानी की समस्या देखो इतनी है कि इतना पानी घरों के पास में है। इसलिए हमारा निवेदन है कलेक्टर साहब से और महानगर पालिका से हमारी जो तकलीफ है इसको हल किया जाए। पावसाने बुलढाणा आणि खामगाव मार्ग बंद पडला होता। पावसाच्या पाण्यात अडकलेल्या बापलेकांना वाचविण्यात आले। पावसाच्या पाण्यात नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात रविवारी जोरदार पावसाच्या धारा बरसल्याने बळीराजा सुखावला असून विविध भागात खोळंबलेली खरीप पेरणी मार्गी लागणार आहे। रविवार सकाळी 8 वाजतापासून तर आज सोमवार सकाळपर्यंत खामगावात 66 मिलीमीटर म्हणजे सुमारे 3 इंच पाऊस बरसला। आज सकाळपासून सतत पाऊस सुरू असून सकाळी मुसळधार पाऊस झालेला आहे। आज सकाळपर्यंत खामगावात यावर्षी एकूण 360 मिलीमीटर पाऊस म्हणजे जवळपास 14 इंच पाऊस या 1 जूनपासून आतापर्यंत नोंदविला गेला आहे। त्यामुळे त्यांच्या कालच्या नोंदीनुसार सुमारे 12 इंच पाऊस झाला। हा फरक असला तरी खामगाव कॉटन मार्केटने घेतलेल्या नोंदीनुसार आजपर्यंत 15 इंच पाऊस खामगावात झाला आहे।
तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. खूप ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रोहणा पुलावरून पाणी वाहत असल्याने खामगाव बुलढाणा मार्ग बंद झाला आहे. तसेच पहुर्जिरा पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे. खामगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाण्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला. गारगाव येथे बापलेक अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुंडकर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानुसार तलाठी व स्थानिक यांनी आधी JCBने काढण्याचा प्रयत्न केला. नंतर मोठी पोकलेन मशीन पाठवण्याची तयारी सुरू असताना तलाठी व स्थानिकांनी दोराच्या साहाय्याने त्या बापलेकांना पुरातून सोडविण्यात यश आले. पिंपरी गवळी या गावाजवळील आवर्चे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला तयारीस राहण्यास सांगितले. तसेच आवर धरणाची पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले. आपण पाहू शकता घाटपुरीची नदी हे बोर्डी नदी आहे. तिला महाभयंकर पूर आलेला आहे. इकडे पाहू शकता तुम्ही डाव्या बाजूने माझ्या नदीचं पाणी गावात शिरलेलं आहे आणि इकडे बघू शकता आता पुलावरती पाणी आलेलं आहे. खूप मोठा झाडं आणि झाडं वाहत येत आहेत. शेतामध्ये पाणी बसलेलं आहे. तिकडे पाहू शकता. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज. RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर. विदर्भ महाराष्ट्रच नाही, जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक. RRC न्यूज निपक्ष निर्भीड चॅनल. सेवा आमची, करमणूक तुमची. तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रविवार दुपारपासून पाऊस सुरू झाला. सोमवार सकाळी मात्र महापालिकेची यंत्रणा गाफील होती. त्यामुळे शहरातील नागरिकांना मात्र पाण्यातून मार्ग काढावा लागला. शहरातील विविध भागात नागरिकांना पावसापेक्षा महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसलाय. काल रात्रभर पडलेल्या पावसाने अकोला महापालिकेच्या यंत्रणेची पोलखोल झाली आहे. रस्त्यावर नालीचे सर्वत्र पाणीच पाणी, तुंबलेले गटार आणि शहरात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. शहरातील उमरी भागात अंडरपासमध्ये पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातून नागरिकांना गाड्या मुख्य शहरात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. न्यू तापडिया नगर भागात नाल्याला पूर आल्याचे चित्र होते, तर न्यू तापडिया नगरच्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचले होते. शहरातील रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक या भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले होते. शहरातील सर्वच भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. शहरातील उड्डाणपुलावरून टॉवर चौकात पाणी थेट नागरिकांच्या अंगावर पडत आहे, तर अंडरपासमध्ये पुन्हा एकदा पाणी साचल्याचे चित्र होते. खुले नाट्यगृह चौकात पाणीच पाणी साचले होते. त्याचबरोबर अशोक वाटिका चौक, नेहरू पार्क चौकात पाणी होते. इतकेच नाही तर तुकाराम चौकात आणि न्यू खेतान नगर, माधवनगर परिसरातील एरियात पाणी साचल्याचे चित्र होते. शहरातील कौलखेड भागात, मोरणा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. डाबकी रोडवर नेहमीप्रमाणे पाणी साचले होते, तर वानखडे नगर व इतर भागात देखील पावसाने हाहाकार माजला होता. शहरातील मुख्य बाजारपेठ पावसाने ठप्प पडली होती, तर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरळक व्यवहार झाले. अकोल्यातील मोरणा नदीला पूर सदृश स्थितीत सकाळी होती. दुपारी चांगलेच ऊन देखील पडले, पण या पावसाने अकोलेकरांची तहान मात्र भागणार नाही. अकोला शहराला पाणी पुरवठा होतो तो महान येथील धरणातून. तिथे मात्र 2% जलसाठा वाढला आहे. रविवार रात्रीपासून अकोल्यात मुसळधार पाऊस झाला, पण हे पाणी साठवण्याची कुठलीही उपाययोजना अकोल्यात नाही. अकोल्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी वाशिम, मालेगाव, जवळखेड आणि बार्शी टाकडीत पाऊस आला तर फायदा होतो, पण या भागात कालपासून खूप जास्त पाऊस आला नाही. धरणाच्या लाभक्षेत्रात अर्थात कॅचमेंट एरियामध्ये पाऊस झाला.
या पावसाने धरणाचा साठा 15% 17% इतका झाला आहे. म्हणजेच 13 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा हा थेट 14.5 दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर या भागात पाऊस पडला तर तो थेट धरणात जमा होणार आहे. त्यामुळे अकोलेकरांना पुढील काळात वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मोरगाव भाकरे येथे न पाहू शकणारा आक्रोश आणि सर्वत्र शोककळा. भारत मातेचा सुपुत्र प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पावसाने अकोलेकरांचा जीव टांगणीला. किराणा मार्केटमध्ये पाणीच पाणी, ग्रोथ सेंटर झाले तळे. जिल्हा रुग्णालयात समोर आला पावसाळी आजार. रुग्ण, नातेवाईक व पोलिसांना करावा लागला तलावातून प्रवास. शिवणी रिधोरा उड्डाणपुलावर नवे पर्यटन केंद्र. महिलांची आजची पोलीस भरती प्रक्रिया आता गुरुवारी. अकोला शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस. धरण क्षेत्रात मात्र तुरळक सरी. 2% वाढला जलसाठा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.